आज ना भर दुपारी आम्ही झाडाखाली बसलो होतो, कारण सध्या लाईट्स पण नसतात दुपारी आणि खूप गरम होते गावाकडे. मम्मीनं आज ना खपली गव्हाची खीर शिजायला टाकली होती चुलीवरती. मोन्या पण थंड हवेला बसला होता दुपारी. चुलीवरची ही खपली गव्हाची मोकळी शिजलेली खीर खूप छान लागते. याची रेसिपी नक्की शेअर करीन मी. खीर बनल्या ना आम्ही सगळ्यांनी खीर खाऊन घेतली होती. खूप छान झाली होती. त्याच्यानंतर काकीकडे गेले. काल त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे किचनची अशी काही अवस्था झाली होती. आणि आदल्या दिवशी काही कार्यक्रम होऊन गेला ना, दुसऱ्या दिवशी अशीच काही अवस्था किचनची होत असते. त्यासाठी ना माझ्याकडे बिकोचं किचन क्लीनर होतं. काकींची बाहेर शेतातली कामं चालू आहेत, तोपर्यंत हे किचन क्लीनर मी सगळीकडे स्प्रे करून घेतलं किचनवरती. स्प्रे करून झाले मात्र थोड्या वेळ थांबले आणि त्याच्यानंतर सगळं पुसून घेतलं. आणि आता बघू शकता आपलं किचन एकदम चकचकीत होते. बिफोर आफ्टर तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी जिथं तेलकट डाग आहेत ना, तिकडे मी स्प्रे करून घेतला आणि तेच पण साफ करून घेतलं. ही स्विच बोर्ड पण साफ करून घेतले. क्लीनरमुळे ना ग्रेस पटकन साफ होतो आणि एकदम चकचकीत सफाई झाली. एकदम नव्यासारखं दिसते किचन आपलं. साफसफाई करताना अशा काही गोष्टी आपल्या हाताशी असल्या ना तर काम पण एकदम पटकन होतं. त्याच्यानंतर मी मिक्सर पण आपला साफ केला. हे स्विच बोर्ड साफ करून घेतले. हे प्रोडक्ट तर एकदम भारीच आहे. प्रोडक्ट स्क्रीनवरती टॅग करते, तिथून तुम्ही घेऊ शकता. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.